पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3, मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 3. पती व पत्नी. पती व पत्नी. स्त्रियांनो, तुम्ही तशाच आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा, यासाठी की कुणी वचनाला अमान्य असेल तरी तुमचे भिडस्तपणाचे पवित्र वर्तन पाहून वचना वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने ते मिळवून घेण्यात यावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा परमेश्वराच्या दृष्टीने बहुमूल्य आहे, त्याने म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. याप्रमाणे पूर्वी परमेश्वरावर आशा ठेवणाऱ्या पवित्र स्त्रियांनीही आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहून आपणास शोभविले. तशी सारा अब्राहमाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याही भयप्रद गोष्टीची भीती न बाळगल्यास तिची आता मुले झाला आहात. नवऱ्यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. जीवनरूपी कृपादानाने त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनाला व्यत्यय येणार नाही. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती. सारांश. तुम्ही सर्व एक चित्त, सम सुखदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, कारण जीवित आवडते व्हावे व चांगले दिवस पहावे अशी ज्यांची इच्छा आहे, त्याने दुर्भाषणापासून आपली जिव्हा व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत. त्याने वाईटाचा त्याग करून बरे ते करावे. त्याने शांती प्राप्त्यर्थ प्रयत्न करून तिचे अवलंबन करावे, कारण परमेश्वराचे नेत्र धार्मिकावर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची नजर आहे. अन्याय शोषित राहणे व ख्रिस्ताचे उदाहरण. अन्याय शोषित राहणे व ख्रिस्ताचे उदाहरण. जर तुम्ही चांगल्याची आस्था धरणारे आहात, तर तुमचे वाईट करणारा कोण? आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इस्माला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भेडेने द्या, ते सद्भाव धरून द्या, यासाठी की ज्याविषयी तुमची निंदा होते त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. चांगले करूनही दुःख सोसावे अशी परमेश्वराची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे, कारण आपल्याला परमेश्वराजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांकरिता एकदा दुःख सोशिले. तो देहरूपाने जीवे मारला गेला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या रूपाने त्याने जाऊन बंदीशाळेतील आत्म्यांजवळ घोषणा केली. पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8च प्राणी पाण्यातून वाचविण्यात आले. ते तारू तयार होत असता परमेश्वराची सहनशीलता वाट पाहत होती. त्या दिवसाच्या ज्या आत्म्यांनी अवमान केला तेच हे होते. त्या पाण्याचा नमुना जो बाप्तिस्मा, त्याच्या योगे
देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर चांगले मन राखण्याचा परमेश्वराबरोबर करार करणे आहे. तो आता येशू ख्रिस्ताच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. तो स्वर्गात जाऊन परमेश्वराच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन स्वर्गदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.